TCS कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉई अमित अभय ब्रह्मे वय 48 वर्ष यांनी 2 जून रोजी सुसाईड केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी डिटेल सुसाईड नोट लिहिलेली आहे। TCS मध्येच प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या त्यांच्या सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्याबद्दल त्यांनी नमूद केलेलं आहे की त्या वेळोवेळी त्यांचा पाणउतारा करायच्या, त्यांना रागवायच्या, त्यांनी प्रोजेक्टमध्ये त्याची रेटिंग ही खराब देण्याची त्याला धमकी द्यायच्या। तसेच जेव्हा यांचे वडील आजारी होते, त्यांच्या मिसेसना कॅन्सर झालेला आहे, अशा वेळेस सुट्टी मागत असतानाही त्यांनी सुट्टी देण्यासाठीही त्यांना बराचसा त्रास दिला। या सर्व गोष्टी त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आहेत। तसेच या दोघींव्यतिरिक्त त्यांचे जे मित्र होते विनोद पालीचा यांच्याबद्दलही त्यांनी नमूद केलेलं आहे की विनोद पालीचा यांनी वेळोवेळी TCS कंपनीलाही माझ्याबाबत चुकीचे ईमेल केले, माझी बदनामी केलेली आहे आणि माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीने पोलिसांकडेही तक्रारी करण्याचा प्रयत्न केला। तर या तिघांविरुद्ध भोसरी पोलीस स्टेशन येथे BNS 108 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या प्रकरणी कुणाला ताब्यात घेतलेलं आहे का? आणि जेव्हा ब्रह्मे यांनी सुसाईड केलं त्यावेळेस घरी कोण होतं किंवा त्यांच्या पाठीमागून कोण होतं? ब्रह्मे यांचे पुढे त्यांच्या मिसेस आहेत, त्या कॅन्सर पेशंट आहेत आणि त्यांचा मुलगा असतो घरी। या प्रकरणामध्ये 9 तारखेला गुन्हा दाखल झालेला असून त्याचा तपास चालू आहे।